हे बघ वहिनी, आज संध्याकाळी मी माझ्या काही मैत्रिणींना पार्टी करण्यासाठी घरी बोलवलं आहे. ही आहे संध्याकाळची जेवणाची लिस्ट. सर्व काही या लिस्टमध्ये दिल्याप्रमाणे तयार करून ठेव. आणि हे सर्व जेवण आपला नोकर सर्वांना वाढेल. तुझ्यासारख्या अशिक्षित वहिनीला माझ्या मैत्रिणींच्या समोर आणून मला माझं नाक कापून घ्यायचं नाही. असं म्हणत साक्षीने तिच्या हातातली लिस्ट वहिनीच्या तोंडावर फेकून दिली आणि ती तिथून निघून गेली. सुनीता तिथेच अपमानित होऊन उभी राहिली होती. तितक्यात तिच्या सासूने तिला त्यांच्या खोलीत बोलावलं. स्वतःचे डोळे पुसत सुनीता त्यांच्या समोर जाऊन उभी राहिली. तेव्हा तिची सासू स्वतःच्या कमरेवर हात ठेवत म्हणाली, बघ ना सुनबाई, माझी कंबर खूप दुखत आहे. मी या कमरेमुळे आज परत त्रासली आहे. कोणाला तरी सांगून माझी औषधं मागवून घे. माझी औषधं कालच संपली. हे ऐकून सुनीता खूप काळजीत पडली आणि सासूला म्हणाली, हो आई, मी लगेचच कोणाला तरी सांगून तुमची औषधं मागवून घेते. असं बोलून ती लगेचच बाहेर आली. घरातल्या म्हाताऱ्या नोकराला म्हणजेच रामू काकांना बोलावून तिने औषधं आणण्यासाठी चिठ्ठी आणि काही पैसे दिले. त्यानंतर ती लगेचच स्वयंपाकघरात आली आणि गॅसवर तेल गरम करण्यासाठी ठेवलं. ते तेल वाटीत घेऊन ती सासूच्या खोलीत मसाज करण्यासाठी आली. तितक्यात तिच्या सासूचे म्हणजेच यशोदाताईंचे डोळे पाण्याने भरून आले. त्या म्हणू लागल्या की अगं सुनबाई, मी तुला किती नको त्या गोष्टी ऐकवल्या. मी तुला कधीच मनापासून स्वतःची सून म्हणून स्वीकारलं नव्हतं. तरी सुद्धा आज तुझे सासरे गेल्यानंतर तूच माझा आधार बनली आहेस. असं म्हणत म्हणत त्यांचा आवाज भरून आला. सुनीताच्या डोळ्यातही अश्रू आले. ती म्हणू लागली की आई, बाबांशिवाय हे घर घर वाटतच नाही. पण जाता जाता त्यांनी माझ्याकडून वचन घेतले होते की ते गेल्यानंतर मी तुमची काळजी घेईन. म्हणून यासाठीच मी माझं कर्तव्य पार पाडण्याचा प्रयत्न करत असते, बाकी काही नाही. असं म्हणत तिचा आवाजही थरथरू लागला. तितक्यात यशोदाताईंनी तिला मिठी मारली आणि म्हणाल्या, सुनबाई, कृपा करून मला माफ कर. मी कधीच तुला किंमत दिली नाही. आज जर तुझ्या सासऱ्यांनी तुला या घरची सून बनवून आणलं नसतं तर माझ्या मनाला कोण समजावून घेऊ शकलं असतं कुणास ठाऊक. माझा मुलगा म्हणजेच तुझा नवरा तसंही माझ्यावर खूप प्रेम करतो, माझी खूप काळजी सुद्धा घेतो. पण सहसा तो त्याच्या व्यवसायामुळे नेहमी व्यस्त असतो आणि माझ्या मुलीला म्हणजेच साक्षीला इतकाही वेळ नाही की स्वतःच्या आजारी आईला येऊन एकदा पाहावं. त्यावर सुनीता यशोदाताईंचे डोळे पुसत म्हणाली, काहीच हरकत नाही आई. साक्षी अजून लहान आहे. हळूहळू तिला तिच्या जबाबदारीची जाणीव होईल. सुनेचा असा समजूतदार स्वभाव पाहून यशोदाताई खूप आनंदी झाल्या. सुनीताला स्वतःच्या घरची सून बनवू नये म्हणून एकेकाळी त्यांनी अन्न पाण्याचा त्याग केला होता. खरं तर सुनीता ही यशोदाताईंचा नवरा राजेश यांचा मित्र केशव यांची मुलगी होती. एकदा राजेश आणि केशव अनेक वर्षानंतर एका मंदिरात भेटले. त्यानंतर त्या दोघांनी एकमेकांचा नंबर घेतला आणि अशा प्रकारे एकमेकांच्या सहवासात राहू लागले. एकदा राजेश मित्र केशव यांच्या घरी गेले होते. तेव्हा त्यांनी पहिल्या नजरेतच सुनीताला त्यांचा मुलगा रोहनसाठी पसंत केलं होतं. जेव्हा त्यांनी त्यांच्या मुलाला म्हणजेच रोहनला सुनीताचा फोटो दाखवला तेव्हा तो सुद्धा पहिल्या नजरेतच आकर्षित झाला आणि त्यानेही लग्नासाठी होकार दिला. तसंच रोहनला त्याच्या वडिलांच्या आवडीवर खूप विश्वास होता. पण जेव्हा ही गोष्ट यशोदाताईंना कळाली, ती सुनीता त्यांच्या घरची सून म्हणून येणार आहे, तेव्हा त्यांनी पूर्णपणे या गोष्टीला विरोध केला. कारण सुनीताचं कुटुंब साधारण होतं आणि तिच्या कुटुंबातल्या लोकांचं राहणीमान पाहून कदाचित ते अशिक्षित असतील असं यशोदाताईंना वाटू लागलं. त्यांना आजच्या काळातली मॉडर्न मुलगी सून म्हणून हवी होती. पण राजेश रावांचं असं म्हणणं होतं की संस्कार हे व्यक्तीच्या भोवतालीच फिरत असतात. मग ती मॉडर्न मुलगी असो किंवा साधी असो, ती तिच्या कुटुंबात कशा प्रकारे राहते ही गोष्ट समजणं महत्वाचं असतं. ते यशोदाताईला समजावत म्हणाले, मी असं म्हणत नाही की या काळातल्या मुली वाईट असतात. पण जर मी रोहनसाठी सुनीताला पसंत केलं आहे तर तू तिला अशिक्षित म्हणून रिजेक्ट का करत आहेस? आपली मुलगी सुद्धा शिकलेली आहे. सध्याच्या काळानुसार ती सुद्धा मॉडर्न आहे. पण तिच्यावर चांगले संस्कार करणे ही आपली जबाबदारी आहे. यावर यशोदाताई भडकल्या आणि म्हणाल्या, माझ्या मुलीवर बोट दाखवण्याची काहीच गरज नाही. माझी मुलगी मॉडर्न तर आहेच आणि संस्कारी सुद्धा आहे. राजेश रावांचं इतकंच म्हणणं होतं की मी माझ्या मुलीवर बोट दाखवत नाही, फक्त तिला इतकंच समजवण्याचा प्रयत्न करत आहे की मला मॉडर्न मुलीबद्दल काहीच हरकत नाही. जर एखादी मुलगी साधारण पद्धतीने राहत असेल तर याचा अर्थ असा नसतो की ती अशिक्षित आहे. या गोष्टीवरून घरात अनेक दिवस वादावाद चालू होते. पण शेवटी राजेश रावांचा निर्णय सर्वांना ऐकावाच लागला
आणि सुनीता ही त्यांच्या घरची सून म्हणून आली. जेव्हा ती घरी आली तेव्हा यशोदाताई नेहमी तिला धिक्कारत. छोट्या छोट्या गोष्टीवरून त्या तिला असं दाखवून देत की तिच्या माहेरी असं मोकळं वातावरण नाही. मग तिला उच्चवर्गीय लोकांचे उच्च शब्द कसे कळणार? सुनीताच्या कुटुंबातली विचारधारा थोडी जुनी होती, हे तंतोतंत खरं होतं. त्यांच्या घरात मुलींना लहान कपडे घालण्याची परवानगी नव्हती. रात्री उशिरापर्यंत एकही मुलगी घराबाहेर पडत नव्हत्या. त्यांच्या घरात एकाही मुलीला गाडी चालवण्याची परवानगी नव्हती. पण ते सासरच्या घरी आल्यानंतर रोहनने तिला हळूहळू सगळं शिकवलं. आता सुनीता स्कूटरवर बाजारात जाऊन सर्व गोष्टी घेऊन यायची. पण तरीही ती सलवार सूट घालायची. तेव्हा तिची सासू तिच्यावर मजाक उडवायची आणि म्हणायची, तुझ्यासारख्या मुलींना जीन्स टॉप घालताच येत नाही. पण सुनीता अचानकपणे स्वतःची वेशभूषा बदलू शकत नव्हती. हळूहळू ती सर्व नव्या गोष्टी आत्मसात करू लागली, कारण तिला सुद्धा या सर्व गोष्टी करणे आवडत होतं. पण तिच्या सासूला ती करत असलेले प्रत्येक प्रयत्न दिसत नव्हते. सुनीताचं असं म्हणणं होतं की एका मर्यादेपर्यंत आपण स्वतःला बदलायला हवं आणि ते बदल चांगले असले पाहिजेत आणि ह्या बदलावामुळे आपण आपले संस्कार विसरता कामा नये. हळूहळू वेळ अशीच निघून गेली. तिच्या वागण्याने सुनीताने सासूबाईंच्या मनात चांगली जागा निर्माण केली होती आणि आता यशोदाताई सुद्धा उघडपणे बोलत नव्हत्या. पण त्यांना असं वाटायचं की सून आपलं कुटुंब चांगल्या प्रकारे सांभाळत आहे, या व्यतिरिक्त मला काहीही नको. पण सुनीताची नणंद साक्षी सुनीतावर नेहमी चिडलेली असायची. ती नेहमी सुनीताची खिल्ली उडवायची आणि तिला अशिक्षित म्हणून हाक मारायची. ती स्वतः समोर वहिनीला काडीची किंमत देत नव्हती. त्यामुळे सुनीताला कोणीही मान सन्मान देत नव्हतं. पण यशोदाताई जेव्हा स्वतःच्या मुलीला असं वागताना पाहायच्या तेव्हा त्या तिला समजवायच्या आणि म्हणायच्या, स्वतःच्या वहिनीसोबत नम्रपणे बोलत जा. शेवटी ती तुझ्या भावाची बायको आहे. पण साक्षीने आईचं बोलणं कधीच मनावर घेतलं नाही आणि उलट ती आईला ऐकवायची की तेलकट लांब वेण्या घालणारी ही सून तुला आवडते, मग तू तिला सून म्हणूनच हाक मारत जा. पण मी ह्या बाईला स्वतःची वहिनी म्हणून कधीच मान सन्मान देऊ शकणार नाही. ती फक्त नावापुरती वहिनी आहे. तसं तर ही माझ्यासाठी एखाद्या मोलकरीण समान आहे. साक्षीवर आईच्या गोष्टीचा कसलाच फरक पडत नव्हता. या दरम्यानच राजेशरावांना एक दिवस हृदयविकाराचा झटका आला आणि ते या जगातून निघून गेले. तेव्हा व्यवसायाची संपूर्ण जबाबदारी रोहनवर पडली. अशा वेळेस त्याचा व्यवसायात थोडासा तोटा होऊ लागला. त्यामुळे रोहन स्वतःच्या व्यवसायामुळे काळजीत होता. तो घरात जास्त लक्ष देऊ शकत नव्हता. राजेशराव गेल्यानंतर यशोदाताई आतून खूप तुटून गेल्या होत्या. तेव्हा सुनीताला सर्व काही सांभाळावं लागलं आणि अशातच तिची नणंद तिला वारंवार टोमणे मारून तिचा छळ करायची. पण सुनीताला या गोष्टी वाढवायच्या नव्हत्या, त्यामुळे ती गप्प असायची. आज सुद्धा सासूबाईंची काळजी घेताना थोडा जास्त वेळ लागला होता. तेव्हा तिला अचानक आठवलं की तिच्या नंदेने अनेक पक्वानांची लिस्ट दिली आहे. ती स्वयंपाकघरात गेली आणि पटापट व्यंजनं बनवण्याची तयारी करू लागली. काम करता करता तिला वेळेचं भान राहिलं नाही. संध्याकाळची वेळ झाली होती. तेव्हा साक्षी स्वतःचे हाय हिल असलेल्या सँडलचा आवाज करत स्वयंपाकघरात आली आणि रागाने म्हणाली, हे काय आहे? अजूनपर्यंत तुझं जेवण बनलं नाही का? तू अजूनपर्यंत किचनमध्ये काय करत आहेस? माझ्या मैत्रिणी आता येतीलच. त्यांनी जर तुला पाहिलं तर त्यांच्यासमोर मला तुला मोलकरीण म्हणून ओळख करून द्यावी लागेल. मैत्रिणी येण्याआधी तू तुझ्या खोलीत निघून जा आणि खोलीचा दरवाजा बंद करून आतमध्येच राहा. या गोष्टी ऐकून सुनीताला थोडंसं विचित्र वाटलं. रोहन सुद्धा स्वतःच्या कामामुळे शहरातून बाहेर गेला होता. तिने लगेचच रामू काकांच्या मदतीने बनवलेलं संपूर्ण जेवण हॉलमध्ये डायनिंग टेबलवर ठेवलं आणि स्वतः खोलीत निघून गेली. काही वेळानंतर तिला आठवलं की तिने अजून तिच्या सासूला जेवण दिलं नाही. तितक्यात ती स्वयंपाकघरात आली आणि तिच्या सासूला एका ताटात जेवण वाढून त्यांच्या खोलीत निघून गेली. तेव्हा साक्षीच्या मैत्रिणी घरात आल्या होत्या. घरात मोठ्याने गाणी लावून तिच्या मैत्रिणी आणि ती मजा करू लागली. अशा परिस्थितीत सुनीता काहीच करू शकत नव्हती, कारण तिच्या नंदेने तिला सख्तपणे सांगून ठेवलं होतं की माझ्या मैत्रिणींच्या समोर येऊ नकोस. त्यामुळे सुनीताला स्वतःचा अपमान करून घ्यायचा नव्हता. म्हणून ती तिच्या सासूच्या खोलीतच बसून राहिली. तिची सासू जेवण झाल्यानंतर झोपून गेली आणि सुनीता तिथेच आराम खुर्चीवर बराच वेळ बसून होती. थोड्या वेळानंतर तिलाही भूक लागली, पण ती बाहेर जाऊ शकत नव्हती. तितक्यात तिची नजर सासूच्या खोलीत ठेवलेल्या टेबलावर गेली. खूप भूक लागल्यामुळे ती टेबलावर ठेवलेली बिस्किटं खाऊ लागली.
हळूहळू रात्रीचे 11 वाजले. रामू काका सुद्धा संध्याकाळीच त्यांचं काम आटपून घरी निघून गेले होते. सुनीता त्या खुर्चीवर बसून बसून तिथेच झोपी गेली. तितक्यात साक्षी तिच्या जवळ आली आणि ओरडतच म्हणाली, "ओ मॅडम, चला, तुम्हाला साफसफाई करायची आहे." नंदेचा आवाज ऐकून सुनीता अर्धवट झोपेतून खोलीच्या बाहेर आली. तेव्हा साक्षी तिला स्वतःच्या खोलीत घेऊन गेली आणि म्हणाली, "हे बघ, माझ्या मैत्रिणीची तब्येत खराब झाली होती, त्यामुळे तिने इथे थोडीशी उलटी केली आहे. तू हे सर्व साफ करून घे, मला खूप झोप आली आहे." साक्षीचं असं म्हणणं ऐकून सुनीताची झोप उडून गेली होती. तिने पाहिलं की तिच्या मैत्रिणी हॉलमध्ये बसल्या होत्या. त्यातील एका मैत्रिणीने दारू पिऊन साक्षीच्या खोलीत उलटी केली होती, ज्यामुळे घाणेरडा वास संपूर्ण खोलीत पसरला होता. तितक्यात सुनीताने तिची ओढणी नाकाला बांधली आणि ती धावत धावत हॉलमध्ये आली. साक्षीने सुनीताचा हात पकडला आणि म्हणाली, "काय ग, कुठे जात आहेस?" त्यावेळी सुनीता रागाने म्हणाली, "साक्षी, तू मला म्हणाली होतीस ना, तुझ्या मैत्रिणींच्या समोर यायचं नाही म्हणून." तितक्यात साक्षी तिला रागाने म्हणाली, "तू फक्त भांडणच करत राहा. अगं, मी त्यांना सांगेन की तू आमच्या घरची मोलकरीण आहेस. माझ्या मैत्रिणींची चिंता तू करू नकोस. फक्त लवकरात लवकर ही साफसफाई करून घे. माझ्या या मैत्रिणी आज रात्री इथेच थांबणार आहेत. आम्हाला आता झोप येत आहे." मुलीचा असा ओरडण्याचा आवाज ऐकून यशोदाताई जाग्या झाल्या. त्या त्यांच्या खोलीतून उठून बाहेर आल्या. त्या त्यांच्या मुलीच्या खोली बाहेर येऊन उभ्या राहिल्या आणि साक्षी इतकं का ओरडत आहे ते त्या पाहू लागल्या. साक्षी तिच्या वहिनीला उलटी साफ करायला लावेल अशी सुनीताला अपेक्षा नव्हती. ती रागाने साक्षीला म्हणाली, "मी ही साफसफाई करणार नाही. त्या तुझ्या मैत्रिणी आहेत, मग ते तुझं तू बघून घे. तसंही आमच्या घरात दारूला हात लावलं जात नाही. तुम्ही मस्त पार्टी कराल, तुझ्या मैत्रिणी दारू पिऊन उलट्या करतील आणि ती उलटी मी साफ करू, असा तू कसा काय विचार करू शकतेस?" सुनीताच्या ह्या गोष्टी ऐकून साक्षीला खूप राग आला. तिने तिच्या वहिनीला जोरात कानाखाली वाजवली आणि म्हणाली, "हे बघ आई, तुझी ही अशिक्षित सून माझ्या मैत्रिणींची उलटी साफ करण्यासाठी नकार देत आहे. हिने तर तिच्या आईची अनेक वर्षापासून सेवा केली होती ना, मग ही थोडीशी उलटी साफ करू शकत नाही का?" सुनीताच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तितक्यात यशोदाताईंनी सुद्धा रागाने साक्षीच्या जोरात कानाखाली वाजवत म्हणाल्या, "अगं नालायक मुली, आज तू सर्व सीमा पार केल्या आहेस. तू तुझ्या वहिनीच्या कानाखाली वाजून माझ्या संस्कारावर बोट उचलला आहेस. कोणाची इज्जत न करणे म्हणजे मॉडर्न असणे असं नाही. तू चुकांवर चुका करत चालली आहेस. तू आत्ताच्या आत्ता तुझ्या मैत्रिणींसोबत ही खोली आणि हा हॉल साफ कर आणि यापुढे या घरात अशा प्रकारची पार्टी कधीच होणार नाही. तुला काय वाटलं की तुझे बाबा या जगात नाहीत म्हणून तू सहजपणे दारू घरात घेऊन येशील? तू अशा प्रकारच्या पार्ट्या करशील? तू अशा प्रकारे वागशील याचा मी कधीच विचारही केला नव्हता. रोहनला येऊ दे, मी त्याला तुझा पॉकेट मनी कमी करायला सांगेन. तुझ्याकडे इतके फालतू पैसे येत आहेत, त्यामुळे तू अशा प्रकारचा तमाशा करत चालली आहेस. जेव्हा तुझ्या खिशात पैसे नसणार तेव्हा तुझ्या अशा बिघडलेल्या मैत्रिणी आपोआपच तुझी साथ सोडून जातील. आणि यापुढे जर तू माझ्या सुनेला अपमानित करण्याचा प्रयत्न केलास तर लक्षात ठेव, माझ्यापेक्षा वाईट कोणीच नसेल. अगं मुली, पुढे तुलाही कोणाच्या तरी घरी जायचं आहे. तिथे असं होऊ शकतं की तुझी नणंद देखील तुला अशा प्रकारचा त्रास देत असल्याचं आढळून येईल. अगं बाकी काही नाही तर निदान एवढाच विचार कर की जर तुझ्या सासरी तुझी नणंद तुझ्यासोबत असंच वागली तर तुला कसं वाटेल?" आईचे शब्द ऐकून साक्षीने तिची नजर खाली घातली. तिच्या मैत्रिणीही घाबरल्या आणि त्या म्हणाल्या, "चल, आपण सर्वजण साफसफाई करू." यशोदाताई आपल्या सुनेसोबत खोलीत गेल्या आणि साक्षीच्या सर्व मैत्रिणी मिळून घराची साफसफाई करू लागल्या. सुनीताच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू वाहू लागले, कारण एकेकाळी जेव्हा तिची सासू तिला धिक्कारत होती, आज तीच सासू तिच्या मुलीसमोर सुनेची साथ देत होती. पण यशोदाताईंना कुठे ना कुठे या गोष्टीचं आश्चर्य वाटत होतं की त्यांची मुलगी इतक्या वाईट रस्त्यावर कशी काय गेली. तिचं भविष्य खराब होईल याची त्यांना चिंता वाटू लागली. त्यामुळे आता त्यांनी कठोरतेने निर्णय घेण्याचा विचार केला. तर मित्रांनो, जर प्रत्येक आई तिच्या मुलीच्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करू लागली तर कोणत्याही घरात कोणत्याही वहिनीला दुःखाचे अश्रू वहावे लागणार नाही. याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आमची गोष्ट आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. परत भेटू अशाच नव्या कथांसोबत. धन्यवाद.